ती दिसायला सुंदर होती. इतकी की एखाद्या नजरेत भरावं आणि विसरता येऊ नये. उंच, सडपातळ, चेहऱ्यावर तेज, डोळ्यात बोलकी वेदना आणि शरीर असं की कुणाच्याही मनात अनाहूत विचार निर्माण व्हावेत. पण तिचं सौंदर्य तिला शाप ठरलं. तिचं लग्न झालं एका प्रतिष्ठित घरात, एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदावर असलेल्या माणसाशी. लग्नाचं पहिलं वर्ष गेलं, दुसरंही. पण तिचं मन भरलं नाही, कारण तो माणूस तिला बायको म्हणून नाही तर कामवाली मोलकरीण म्हणून बघायचा. ती सकाळी उठली की घरकाम, नाश्ता, मुलांना तयार करणं, नवऱ्याचे डबे, हे सगळं तिची नित्याची दिनचर्या झाली होती. पण त्या सगळ्यात कोणी तिला जिव्हाळ्याने एखादा प्रश्न विचारला नव्हता. तू थकलीस का ग? किंवा झोप लागली की नाही काल? तिला स्वतःवर खर्च करायला पैसे नव्हते. नवरा कमावता असूनही तिला पैशासाठी त्याचं तोंड बघावं लागायचं. आणि वर टीका, टोमणे आणि कधीकधी मारही. अगदी नवरात्रीसारख्या दिवशीसुद्धा तिला बायको म्हणून कधीच सामावून घेतलं नाही. शरीराच्या बाबतीतही तो केवळ स्वतःच्या हव्यासासाठी तिचा वापर करायचा. प्रेमाने, जिव्हाळ्याने तिच्याही इच्छा जाणून घ्यायचा प्रसंगच आला नाही. पण तिचं सौंदर्य तो दुर्लक्षित करत असतानाही ते इतरांना जाणवत होतं. तिच्या नवऱ्याने शेजारच्या एका स्त्रीशी अनैतिक संबंध सुरू केले. आणि हे जेव्हा सगळं उघड झालं, तेव्हा त्याने तिला आणि तिच्या 2 मुलांना गावाकडे कोकणात पाठवून दिला. जणू तिचं अस्तित्वच नाकारल्यासारखं. गावाकडे गेल्यावर तिने मुलांना मोठं केलं. पण नियतीने इथे सुद्धा तिची पाठ सोडली नाही. छोटा मुलगा टीबीने गेला. नवरा दारूच्या व्यसनात अडकून मरून गेला. आणि मोठा मुलगा प्रेमविवाह करून वेगळा झाला. आता ती घरात एकटी. ती जी लग्नानंतर सतत दुःख पीत राहिली, आता भिंतींशी बोलू लागली होती. शरीरासोबत मनही तहानलेलं होतं. पण तिच्या आतल्या आकांताला कुणी ऐकणं सोडाच, समजून सुद्धा घेत नव्हता. रात्र झाली की ती एकटी पडायची. ती खोली, तो अंधार आणि तिच्या देहाच्या, मनाच्या खोल इच्छा, सगळं एका स्फोटाच्या उंबरठ्यावर. एक दिवस यूट्यूब स्क्रोल करत असताना तिची नजर आपला माणूस या चॅनलवर पडली. पहिली कथा ऐकली. एका तिच्यासारख्या स्त्रीची, मग दुसरी, तिसरी. क्षणात वाटलं हे तर माझंच आयुष्य आहे. ती हेलावली. आणि मग तिनं आपली सगळी व्यथा, मनातलं, शरीरातलं, भावनांमधलं, अगदी नजरेला न आणलेलं सगळं त्या चॅनलवर लिहून पाठवलं. कोणताही मुखवटा न घालता, कोणाचीही भीती न ठेवता. त्या दिवशी ती पुन्हा जगली. मन मोकळं झालं. हळूहळू तिचं चालणं बदललं. चेहऱ्यावर पुन्हा एक आत्मविश्वास उमटला. जणू कित्येक वर्षांनी तिने स्वतःला शोधलं. संसार, समाज, लोक ते तसेच होते, पण आता ती बदलली होती. ती भिंतीशी नाही, आता स्वतःशी बोलायची आणि उत्तरही शोधायची. तुमचं मन दुःखी आहे का? शरीरात एक शांत वेदना आहे का, जी कुणाला सांगूही शकत नाही? लग्न, समाज, जबाबदाऱ्या, सगळ्यांमध्ये हरवलेलं स्वतःचं अस्तित्व शोधताय? मग आजच आपला माणूस चॅनलला भेट द्या. इथे कोणताही सवाल नाही, कोणतंही जजमेंट नाही, फक्त ऐकणारा कोणीतरी आहे. आपली कथा आमच्याशी शेअर करा. तुमच्यासारख्या हजारो महिलांना तुम्ही एक नवा आत्मविश्वास देऊ शकता. आपला माणूस.
तुमच्या स्वतःचा हक्काचा आवाज.